आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन इथे उतरून बसमधून आम्ही जात आहोत गणपतीपुळे येथे आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहोत. बसमधून आम्ही उतरलो आहोत गणपतीपुळे येथे आणि हा समोरच रस्ता गेलाय गणपतीपुळे मंदिर आणि बीचकडे, समुद्राकडे. तर आम्ही तिथे नंतर जाऊ, पण पहिले आम्ही इथे रूम बघणार आहोत स्टे करण्यासाठी, राहण्यासाठी. तर रूम आम्ही आता शोधतोय. गणपतीपुळेच्या ऑपोजिट साईडला आम्ही रूम शोधायला आलेलो आहोत आणि इकडे खूपच महाग आहेत रूम. AC 2000 रुपये बोललेत आणि नॉन AC 1500 रुपये बोललेत. आता पुढे जाऊन आणखीन आम्ही शोधणार आहोत. जिथे सस्त्यात रूम मिळेल तिथे आम्ही राहू, कारण आज आणि उद्या आम्हाला स्टे करायचा आहे. इकडे एक रूम आम्हाला मिळाला, नॉन AC 800 रुपये आणि AC 1200. तर आम्हाला 2च दिवस तर राहायचं आहे, तर आम्ही बघतोय 800 रुपये एक दिवसाचं भाडं सांगितलं आहे. जरा रूम बघूया कसा आहे तो. हा आमचा रूम 07. जरा आत बघूया कसा आहे. बाथरूम आहे, बेड आहे, डबल बेड, छान आहे, ठीक आहे. आमच्या दोघांसाठी बाथरूम पण स्वच्छ आहे. गणपतीपुळे बीच आलो आहोत. ते बीचकडे समोर समुद्र आहे. गणपतीपुळे बीच येथे ATV बाईक मिळतात, 150 रुपये पर पर्सन. तर आम्ही सुद्धा एक बाईक घेतली राईड करण्यासाठी आणि खूप लांब जाऊन असं आम्ही एक राऊंड मारून आलो. खूप छान वाटलं, एन्जॉय केला आम्ही. 150 रुपये पर पर्सन. तुम्ही सुद्धा राईड करून बघा या बाईकवर, खरंच खूप मजा येईल. यामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे. चला जाऊया. कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. त्याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा दगडी कड्डा बांधलेला आहे. त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा येथे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जिल्हा. शिलालेखावर लिहिलेली कविता कविमान यांनी 100 वर्षापूर्वी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळे शोभते, हिरवे तळ कवीचा भूतकाळ गुहेतून येताना वाचून.
कोकमचे झाड आहे. कोकमच्या फळापासून कोकम आगर किंवा कोकम सरबत तयार केले जाते. तसेच त्यांच्या बियांचे तेल काढून त्या तेलाचा वापर कैलाचीवरसारख्या क्रीममध्ये केला जातो. त्याच्या फळाच्या सलीपासून कोकम म्हणजे आमसूल तयार केले जाते. इथे अजगर दाखवले जाते. वाडीवाला दाखवला गाडीमध्ये काढ. आपल्या एकमेकांकडे येण्यासाठी असते. या देवीचं नाव भागसाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे. समुद्रामध्ये मासेमारी करत असतात.
प्राचीन कोकण आणि पूर्ण प्राचीन कोकण बघून झालं. तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथून एक्झिट आहे खाली जाण्यासाठी. प्राचीन कोकण बघितल्यानंतर आम्ही जात आहोत आरे वारे बीच इथे बसमधून. थोड्याच वेळात आम्ही आरे वारे बीच इथे पोहोचणार आहोत. आरे बीच इथं आलेलो आहे. इथून बीच वरती जात आहोत. आम्ही चालतच जात आहोत बीचवर. आणि हा आहे आरे बीच. खूपच मोठा आहे. बघू शकता तुम्ही बाजूला डोंगर आहेत आणि पाणी एवढं स्वच्छ आहे की पाण्याच्या आतील सुद्धा दिसतं, क्लिअर दिसतं. आरे बीच वरून आम्ही निघालो आणि आता आम्ही जात आहोत गणपतीपुळे येथे आणि तिथून आम्ही मॅजिक गार्डन इथे जाणार आहोत. मॅजिक गार्डन में हम जा रहे हैं. मॅजिक गार्डन मध्ये आपण चाललो आहोत. खूप छान असं बासुरी वादन. वा, खूपच छान. जरूर साहब मैडम लोग. तो सर इसमें कोई जादू नहीं है साहब. सर जादू नहीं. सुबह साहब बोले देखिए ना साहब, मैडम ऐसे हाथ देखिए, दोनों हाथ ऐसे 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 ताकत लगाओ. ठीक है ना मैडम. एक हाथ कमर के आगे चलती है साथ की तरफ. बोलो भगवान. देखो सर मैडम भगवान बोल रहे हैं. भगवान बोलो. भगवान सुबह से कुछ खाया नहीं, देखो बहुत नाश्ता किया है. बोलो लड्डू खाऊंगा. खा जाओ मैडम. मेरे को खाना नहीं. मैडम बोले 1 2 3 4 1 2 3 4 1 2 2 3 4 कन्नड़ भाषा कर्नाटका. मैडम बोलो पप्पो. मैडम लाइए मेरे पास. मैडम लड्डू नहीं खाएगा साहब कपड़ा. ये छिपावती सी ऐसे छिपावती सी. मैडम देखो ये लड्डू तो साहब आपके साथ बैग में. मैडम ऐसे रखो ताई ऐसे मीठा बच्चे के जैसा. लड्डू आ गया. मैडम सर की तरफ देखो. आंख और मैडम आंख. सर क्या कर रही है सर. खाने दो मैडम को. आंख करिए मैडम. वो बंद करिए. सर मैडम का पेट में लड्डू गया साहब. कुछ नहीं है. देखिए साहब तक बात. मैडम 1 2 3 बोलेगा आप इस पे हाँ बोलो. ऐसे बोलिए मैडम. जोर से आप कर जाएगा मैडम. 1 2 3 बोलो हाँ. हाँ देखो आ गया. ताली बजाओ. लड्डू आ गया. क्या बात है.
भयावह असा हा शो आहे. घोस्ट इन कोकण हा एक हॉरर शो आहे आणि खरंच खूप डेंजरस असा हा हॉरर शो आहे. तुम्ही एकदा बघाच, खरंच माणूस घाबरेल, खूपच घाबरेल असा हा शो आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही या शोमध्ये. तुम्ही पण एकदा बघाच हा शो. मॅजिक गार्डन बघितल्यानंतर आम्ही जात आहोत आता आमच्या रूमवर. आणि रूमवरून आम्ही पॅकिंग करून घरी निघणार आहोत. आम्ही आता निघालो आहे आमच्या घरी. 2 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला गणपतीपुळे येथे. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. रत्नागिरी गणपतीपुळे.